नमस्कार मंडळी, जय महाराष्ट्र. आपलं सर्वांचं स्वागत आहे आपल्या लोकप्रिय यूट्यूब चॅनलवरती. शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. नमूद शेतकरी महासन्मान निधी योजनेचा जो 8वा हप्ता आहे, हा 8वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावरती आता या तारखेला जमा होणार आहेत का, म्हणजे 8वा हप्ता आता वितरित होणार आहे का असा, आणि कोणत्या तारखेला वितरित होणार असा प्रश्न आता शेतकरी बांधवांना आहे. तर या संदर्भात 4,000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावरती कशा पद्धतीने मिळणार आहेत, म्हणजे एकंदरीत आपण जर पाहिलं तर 2 हप्ते आले तर निश्चित शेतकऱ्यांना 4,000 रुपये मिळतील, तर आणि एक हप्ता आला तर 2,000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावरती मिळून जातील. तर या संदर्भात आपण संपूर्ण माहिती पाहू. तर मित्रांनो, शेतकरी बांधवांनो, एक अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आलेली आहे. गेल्या काही महिन्यांपासून या क्षणाची आतुरतेने वाट पाहतात, तो क्षण आता जवळ आलेला आहे. केंद्र सरकारची महत्त्वाकांक्षी PM किसान सन्मान निधी योजना आणि महाराष्ट्र शासनाची नमूद शेतकरी योजनेचा आता 8वा हप्ता लवकरच येणार असल्याची माहिती समोर आलेली. कारण की अधिवेशनामध्ये सुद्धा कृषी मंत्र्यांनी माहिती दिली की 8व्या हप्त्यासंदर्भात योग्य ती माहिती देण्याचा कृषी मंत्र्यांनी प्रयत्न केला. आणि आपण जर पाहिलं तर एकत्रित मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे आणि एकत्रित द्यायलाच पाहिजे, कारण की शेतकऱ्यांना निश्चितच 4,000 रुपये आले तर निश्चित शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची आणि आनंदाची बातमी असणार आहे. निश्चितच शेतकऱ्यांना थेट 4,000 रुपये हे जमा करायलाच पाहिजे, कारण की शेतकरी बांधवांना अगोदरच नापिकी आहे आणि नैसर्गिक आपत्ती आहे, त्यामुळं शेतकऱ्यांना आणि तसेच महत्त्वाचा निर्णय सुद्धा आहे. मित्रांनो, आपल्याला जी कर्जमाफी आहे ती कर्जमाफी सुद्धा शेतकऱ्यांची आता होणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिलेली आहे. पण सरसकट की काय असा सुद्धा प्रश्न आहे. पण सरकारनं सरसकट कर्जमाफी जी आहे ती शेतकऱ्यांची करायच पाहिजे, कारण की शेतकरी अगोदरच हे नैसर्गिक आपत्तीमुळे, म्हणजेच आपल्या पावसाळ्यात जे काय अतिवृष्टी झाली त्यामुळे अगोदरच जे पीक आहे ते नुकसान झालं आहे. त्यामुळं जी कर्जमाफी आहे ती सरसकटच व्हायला पाहिजे, जेणेकरून शेतकऱ्यांनासुद्धा याचा फायदा होईल आणि सर्व शेतकरी बांधवांना याचा फायदा होईल. कोणतीही अटी त्रुटी लावू नये आणि निश्चितच शेतकऱ्यांनी सरसकट शेतकऱ्यांची ही कर्जमाफी शासनाने करावी. आणि हा नमूचा पण आणि PM किसान योजनेचा पण दोन्ही हप्ते जर एकत्रित दिले तर निश्चितच आनंद होईल. अन्यथा 9वा हप्ता किंवा 8वा हप्ता, 8वा व 9वा हप्ता जरी एकत्रित दिला PM किसान योजनेचा तरी आनंद होईल. धन्यवाद. जय शिवराय.